आज माझ्या लेखनात जे करून दाखवलं ना त्यामुळे मी निश्चिंत झालोय. त्याला जबाबदारीची जाणीव झाली, घरून पावलो मी. विक्रांत, हे लोक एवढे का रडतायत? जसं की राणी हे जग सोडून आता निघूनच जाणार. येताच आता भेटणारच आहेत ना हिला. शिवाय आता इंद्राचं आणि राणीचं लग्न झालंय. यांची लायकी नसतानाही यांना एवढ्या मोठ्या घरात एंट्री मिळाली आहे. दाखवायचं म्हणून काही ना, रडायचं नाटक तर करावंच लागणार ना. विक्रांत, उर्मिला, तुम्ही या दोघांची स्वागताची तयारी करा. वा पुढे. माझी रडशील तर मी कशी जाऊ तू सांग बरं. नाही रडत बाळा मी. आणि अगं हे डोळ्यातलं पाणी दुःखाचं नाही, आनंदाचं आहे, समाधानाचं आहे बाळा. जाऊ दे बाळा त्याला डोळ्यात. गोट्या, माझ्या आई बुवांची काळजी घे बर का. अरे बुवा, तुमच्याकरता गाडी ठेवली आहे. ह्यांना घेऊन आधी हॉस्पिटलमध्ये जा. पुन्हा त्रास नको व्हायला. मी हॉस्पिटलमध्ये कळवतो. आणि पैशाची काळजी करू नका, मी आहे. होय आबा. बरे चिकू. का एक प्लॅन आपला वर्क होत नाही? एकही नाही. करायला जातो एक आणि भलताच करताय. इंद्राला मारायचा फुल प्रूफ व्यवस्थित प्लॅन केला होता, फुल प्रूफ. पण ती राणी परत मध्ये आलेच. अरे हो, पण त्या राणीला कसं समजलं हा प्लॅन? कोणाच ठाऊक? कधी, कुठे, कशी आली काहीच कळायला मार्ग नाहीये. आली असेल बापाच्या पाठीपाठी. सगळा प्लॅन फ्लॉप झाला. इंद्राला मला बोलायची परत संधी मिळाली आहे. तो इंद्रा तर एक नंबरचा बिंडोक आहे. त्या राणीला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता ना. मग अचानक त्याला त्या राणीचा कळवळा कसा काय आला? तिचं लग्न मोडलं म्हणून हा लग्नासाठी कसा काय उभा राहिला? का आणि कशासाठी? काहीच कळायला मार्ग नाहीये. रोज रोज उठता बसता खाता पिता गरीब फॅक्टरीत रोज राणीचा चेहरा बघावा लागणार आहे. त्या गलिच्छ वस्तीतली ती घाणेरडी राणी महाडिकांची सून म्हणून सगळीकडे मिरवणार का? माझ्या शेजारी बसणार. अरे मला कल्पना पण करवत नाहीये विक्रांत. शी. एक मिनिट, ती अशी कशी महाडिकांची सून म्हणून सगळीकडे मिरवेल? आत्ताशी तर लग्न झालंय, अजून ती या घरात आलेली नाहीये. म्हणजे आबांनी मला गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितलीये ना. आता बघच त्या राणीच्या गृहप्रवेशाची तयारी कशी करते ते. नेमकं काय करणार आहेस? उर्मिला, आता मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. आई माझं ऐकून तरी घ्या. अहो, त्या इंदिरा भाऊजींनी त्या दळभद्री राणीशी लग्न केलंय आणि ती मोठ्या तोऱ्यात आपल्या घराकडे निघालीये. आणि मला म्हणते कशी, माझ्या गृहप्रवेशाची तयारी करा. काय असं म्हणाली ती? हो. तिला म्हणावं, या घरची सून व्हायची फक्त स्वप्न बघ, आणि ती स्वप्न पण मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. ती फालतू मुलगी ह्या घरची सून होऊच शकत नाही. अगदी बरोबर बोलताय मालती आहे तुम्ही.
आपल्या घरावर त्या मुलीची सावली सुद्धा नको. पण आता तिच्या त्या गृहप्रवेशाचं काय? तिचा गृहप्रवेश या जन्मात तरी मी या घरात होऊ देणार नाही. मी तिला माझ्या घरचा उमरा ओलांडू देणार नाही. आई अहो, पण आबा आणि इंदिरा भाऊजींनी तिला आतमध्ये घेतलं तर तुम्ही कशा रोखू शकणार आहात? आई अहो, माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या राणीला घराबाहेर थांबवण्याचा आपण बंदोबस्त करूयात. तो कसा सांगते. असंच करू. काही झालं तरी मला ती राणी माझ्या घरात नकोय. नाही येणार. काय झालं? काही झालं नाहीये, पण होणार. त्या राणीच्या गृहप्रवेशाला घरात आग लागणार. राणे, आता हेच तुझं घर. मालती मॅडमला तुझं या घराची सून होणं आवडलेलं नाही, पण तू हिम्मत नको हारू. तुला आता या घरातल्या माणसांची मनं जिंकावी लागतील. तू सगळ्यांना मनापासून आपलं मन, हं, आपोआपच सगळे माणसं जोडली जाते. मालती मॅडम पण एक दिवस नक्की तुला आपलं म्हणतील. या घरात हक्कानं सुनेची जागा देतील. राणी, काय झालं? आता हे आपलं घर आहे, आपलं घर. ये चल. रमीला, औक्षण करायचं ना? हो मग आरतीचं ताट कुठे? हो, विसरले आबा, आणते. राणी, तू आतमध्ये नाही जाऊ शकत. हा, जर तुला आतमध्ये जायचं असेल तर तुला नाव घ्यावं लागेल. बरोबर आहे तुझं चिकू. राणी, चल नाव घे. मला नाही येत नाव घेता. अरे असं कसं? हे बघ, तू जर नाव नाही घेतलंस ना तर मी तुला आतमध्ये अजिबात सोडणार नाही. पण बाळा राणी, तुला जसं जमेल तसं नाव घे. लग्न झालंय आता, संसाराची गावगाणी. इंद्रजित सरांचं नाव घेते मी, त्यांची हुकुमाची राणी. ओ छान छान छान. ताताश्री, आता तुझी बारी. घे नाव. नाही नाही, मला नाही जमणार टाइमपास. तुझी ओवाळणी घे आणि सोड मला आत. हा, आता तू एवढी लाच दिलीयस म्हणजे सोडायलाच पाहिजे ना. जा तू जा. अरे याला काय अर्थ आहे? हे काय बरोबर नाही. हा, राणी, आता माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने आत ये. थांबा.
की पांढऱ्या पायाची माझ्या घरचा उंबरा ओलांडणार नाही. मला ती हलतं सलतं बोलू नका. अहो आनंदाचा क्षण आहे ना, मग त्यावर का विरजण घालताय? राणीला काय वाटेल जरा तरी विचार करा. तिचा विचार करायला ती कोण आहे माझी? आपली सून आहे ती. मी मानत नाही आणि उभ्या आयुष्यात मानणारही नाही. हे बघा तुम्ही मला आता कुणाचं काही ऐकायचं नाहीये. कारण ज्यावेळी मी ओरडून ओरडून सांगत होते हे लग्न मला मान्य नाही, तेव्हा ना तुम्ही माझं ऐकलत ना इंद्राणी. हिला लग्न करून या दारापर्यंत आणण्याचा निर्णय घेतलात ना तुम्ही. मग आता घरात घ्यायचं का नाही हा निर्णय माझा असेल. आणि काहीही झालं तरी मी या मुलीला माझ्या घरात येऊ देणार नाही. चांगल्या प्रसंगी का हट्ट करताय तुम्ही? अहो देवाब्राह्मणाच्या साक्षीनं राणी आणि इंद्राचं लग्न झालंय आणि ते तुम्हालाही मान्य करावं लागेल. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. लग्नाच्या मांडवात जेवढा तमाशा झाला तेवढा पुरेसा नव्हता का? आपण काय वागतोय, कोणाशी काय बोलतोय ह्याचं भान ठेवा जरा. तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलात तरी आता मी कोणाचंही ऐकणार नाही. आता तुम्हाला माझं ऐकावं लागेल. आई प्लीज असं नको वागूस. येऊ दे राणीला आत. त्या मांडवात तू माझं ऐकलं होतंस का? नाही ना. पहिल्यांदा माझ्यावर आवाज चढवलास तेही सगळ्यांसमोर, आणि ते या भिकारड्या पोरीसाठी. आता मी कोणाचं ऐकणार नाही, अगदी तुझंही नाही. अहो नका वेडेपणा करू असा. ठीक आहे, तुम्हाला राणीचा गृहप्रवेश करायचा नाहीये ना? हरकत नाही, मी हिचा गृहप्रवेश करतो. राणी मा पोलांडे आत ये. मी बघतो ना तुला कोण अडवत आहे. आणि नको विचार करू जास्त. मी कुटुंब प्रमुख आहे. हे माझं घर आहे. तुमचं लग्न मला तिला मान्य नसलं तरी ते मला मान्य आहे आणि मी तुला सून म्हणून स्वीकारलंय. मी सांगतोय तुला, मा पोलांड आणि घरात ये. राणी मा पोलांड. रॉकेल? आता जर हिला घरात घेतलं तर मी स्वतःला संपवून टाकेन. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला ही हवी आहे का मी हवी आहे? हे अति होतंय मला ती. मला माझा संयम सोडायला लावू नका. तुम्हाला हा काय पोरखेळ वाटलाय? राणी आणि इंद्राचं लग्न झालंय, तुम्ही का मान्य करत नाही आहात? आणि राणी नव्हती लागली इंद्राच्या मागे माझ्याशी लग्न कर म्हणून. इंद्रानं तिला सगळ्यांसमोर स्वीकारलंय पत्नी म्हणून. इंद्रा, अरे तू तरी समजाव गेला. आई प्लीज शांत हो. नको अशी विचित्र वागूस प्लीज. वागेन, कशीही वागेन. आता मला कुणी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. तुम्हाला सगळ्यांना माझा त्रास होतोय ना, मग नका येऊ माझ्यामध्ये. म्हणजे आपोआपच मी तुमच्यातनं निघून जाईन. मला ती काय चाललंय हे? थांबवाय सगळं ताबडतोब. नाही थांबणार. हे तोवर नाही थांबणार जोवर ही परत निघून जात नाही. माझ्या मुलाला मी हिच्याशी संसार करताना नाही बघू शकत. आई तुला कळत नाहीये तू किती चुकीची वागतेस. काय मिळणार आहे तुला हे सगळं करून?
आई तुला काही झालं तर आम्ही काय करणार आहोत? थांबव ना हे सगळं प्लीज. आबा, मालती मॅडमला मी या घरात नकोय, मी जाते. आबा, पण त्यांच्या जीवाला काही होऊ देऊ नका. हेच तर हवंय तिला, म्हणून सगळं करते की. आई ऐक माझं, ती माझीच पहिले बाजूला टाक. हिला एक पाऊलही पुढे टाकू नकोस. आता मी तेव्हाच थांबेन जेव्हा ही मुलगी माझ्या नजरेसमोरून जाईल. आता एकतर ही इथून जाईल, नाहीतर मी जाईन तुमच्या आयुष्यातून कायमची. जर तुम्हाला मी हवी असेल तर हिला आत्ताच्या आत्ता इथनं जायला सांगा, आणि जर ही हवी असेल तर मी माझा मार्ग निवडलाय. अगं मम्मा प्लीज ऐक, तू आधी शांत हो आणि ते खाली टाक बघू प्लीज. इंद्रा भाऊजी, यातून काहीतरी मार्ग काढा. अहो, मालती आईला काही झालं तर, म्हणून मी म्हणत होते तुम्ही हे लग्न करू नका. अहो काकी, राणी वाईट मुलगी नाहीये, तिला एकदा संधी तरी द्या. मालती, अगं काय आहे हे? असं वागणं शोभतं का सांग बघू? आता हा हट्ट सोडून दे ग. हट्टीपणा मी करत नाहीये वहिनी, हट्टीपणा या दोघांनी केलाय, आणि आता त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. आई इंदिरा, आत यायचा प्रयत्न जरी केलात तर ही काडी मी आत्ताच्या आत्ता फेकून देईन. आई तू का ऐकत नाहीयेस? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? सांग. तुला काय मिळालं माझ्या विरोधात जाऊन? आज मला या घरात माझी किंमत कळाली. तुम्हाला सगळ्यांनाही राणी या घरात आलेली हवी ना? ठीक आहे. मालती, आई आई मागे सर ना, तू काय करतेस? आई आई प्लीज. इंद्रा, मी तुला सांगितलं ना. शब्द बोलू नकोस. चल माझ्यासोबत. काय सांगितलं? आई एक शब्द बोलू नकोस. चल माझ्यासोबत. इंद्रा, आई चल. राणी, मला नको रडूस. मला तिला काही झालं नाही, तिला इंद्राने वाचवलंय. नको तू चिंता करूस. हे सगळं काय होतंय? कुठल्या बापाची शिक्षा भोगते मी? आजपर्यंत मी कोणाचंच वाईट केलं नाही. हे सगळं माझ्या वाट्याला का? कुठल्या मुलीच्या नवीन आयुष्याची सुरुवाती ही अशी होते आबा? याची सुरुवात अडखळत होते ना, आता शेवट सुंदर होतो. विश्वास ठेव माझ्यावर. होईल, सगळं नीट होईल. आबा, आई राणीचा गृहप्रवेश करून घ्यायला तयार आहे. काय? आणि अशी अचानक कशी काय तयार झाली? आता प्रश्न नका विचार.
आई तयार झाली हेच खूप आहे आपल्यासाठी. उर्मिला, कुंकवाचं पाणी आणा. राणी अशीच नाही आत येणार. राणी बाळा, ह्या कुंकवाच्या पाण्यात पाय ठेव आणि गृहप्रवेश कर.